मी काय म्हणते, आज तुळशी विवाह आहे आणि तुळशी विवाहाचं धार्मिकदृष्ट्या खूप जास्त महत्त्व आहे. म्हणजे बऱ्याच गोष्टी आहेत. समुद्र मंथनाच्या वेळी अमृत कलश जेव्हा बाहेर पडलं, तेव्हा त्याचे थेंब काही जमिनीवरती पडले. त्यातून तुळशीची निर्मिती झाली, असं पुराणांमध्ये उल्लेख आहे. आपले श्री विष्णूंचे अवतार श्रीकृष्ण यांनी द्वापार युगामध्ये तुळशी वृंदेचा अवतार रुक्मिणी हिच्यासोबत लग्न केलं. तेव्हापासून तुळशी विवाहानंतर लग्न समारंभाच्या कार्यास सुरुवात होते. हे अजूनही आहे. आणि आपल्या गावाकडे एक म्हण असते की तुळशी वृंद असे ज्याच्या दारी त्याला पाहून यमही दूर पळी. त्यासाठी प्रत्येकाच्या घरामध्ये तुळशीचं रोपटं असावं आणि ते असतं सुद्धा, प्रत्येकाच्या घरामध्ये असतं. अशा बऱ्याच गोष्टी आहेत. आयुर्वेदात तुळशीचं खूप जास्त महत्त्व आहे. खूप 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 गोष्टी आहेत अशा. मी घरात नाही आहे, त्यामुळं मला हे सण साजरा करता येत नाही आत्ता. पण तुम्ही सगळे जर घरात असाल तर अगदी रीतिरिवाजाने हा तुळशी विवाहाचा सण साजरा करा. तुळशीची लग्न लावून द्या. खूप खूप छान वाटतं हे सगळं. आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा.